नागपूरच्या सावनेरमध्ये महिलेने भाजप आमदार आशिष देशमुख यांच्यासमोर मांडली व्यथा। माझा मुलगा हरवला असं म्हणत महिलेचा आक्रोश। म्हणणं न ऐकताच आशिष देशमुखांनी काढता पाय घेतला। राज ठाकरे अविनाश जाधवांना शिवीगाळ करणारा ठाण्यातला परप्रांतीय रिक्षाचालक अटकेत। कारवाईनंतर माफी मागितली। यहा भैयाओं का राज चलता है असं म्हणत केली होती दादागिरी। बुलडाण्यामध्ये ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची टाकी रेल्वे रुळावर कोसळली। खामगाव जलम रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी ठप्प। पाडकाम करताना टाकी विरुद्ध दिशेला कोसळल्यानं परिणाम। शाळा कॉलेज बस आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात भटके कुत्रे पुन्हा सोडू नका। राज्य सरकारचे सर्व महापालिका आणि नगरपालिकांना आदेश। कुत्र्यांच्या निर्वजीकरणासह निवाऱ्याची व्यवस्था करा अशाही सूचना। जस्टिस सूर्यकांत देशाचे 53वे सरन्यायाधीश। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। 14 महिन्यांचा कार्यकाळ असेल। शपथविधीवेळी माजी सरन्यायाधीश गवईंसोबत सूर्यकांत यांची गळाभेट। दक्षिण आफ्रिकेच्या अचूक गोलंदाजीसमोर टीम इंडियाचे फलंदाज अपयशी। टीम इंडियाचा पहिला डाव 201 धावांवर आटोपला। दक्षिण आफ्रिकेकडे 314 धावांची आघाडी।